त्यांचे जिवलग मित्र युवा सेना सांगली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंददादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रोहन भैया जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख व मित्र परिवार विटा। खासदार आमदारांच्या शुभेच्छांमुळे हा वाढदिवस आला चर्चेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांचा काल वाढदिवस साजरा झाला। अनेक मान्यवरांनी या निमित्ताने ॲडव्होकेट मुळीक बापू यांना शुभेच्छा दिल्या। श्रेयस भवन येथे काल दिवसभर लगबग सुरू होती। त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील व आमदार सुहास बाबर यांनी फेटा बांधून बापूंना अभिष्टचिंतन केले। यावेळी देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम देशमुख, देवदत्त राजोपाध्ये, महेश दाजी कदम, भालचंद्र कांबळे, रणजित पाटील, विनय भंडारे, ॲडव्होकेट महेश शानबाग, सुरेश काका पाटील, प्रकाश बाबगल, सचिन मेटकरी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, रवी अण्णा देशमुख, अशोकराव गायकवाड, सचिन शितोळे, रवी नाना भिंगारदेवे, सोहम भंडारे, सिद्धार्थ शितोळे, पार्थ शितोळे, सौरभ भिंगारदेवे, ॲडव्होकेट अभिषेक भिंगारदेवे, हरी माने, सूरज निकम यांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या। तर माजी मंत्री जयंत पाटील, राजाराम बापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, मालन मोहिते, ॲडव्होकेट चिमन डांगे, मनसूर खतीब, सुरेश शिंदे, बाळासाहेब भोंडराव, श्रीकांत ताळेकर, सुनील जगदाळे, मनोहर जाधव, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष अनिता सगरे, विराज नाईक, जितेश कदम यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या।